स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर। आज दिनांक आहे 8 जानेवारी। आज आपण 8 जानेवारी ते 14 जानेवारी पर्यंतचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काही अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील। सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर कमी दाबाचे क्षेत्र जे बंगालच्या उपसागरावर या भागात सक्रिय परवा झालेलं होतं, याचं रूपांतर आता डिप्रेशन मध्ये झालेलं आहे। याची दिशा ही इकडे श्रीलंका, तमिळनाडू, केरळ करत अशीच पश्चिम दिशेने पुढे जाण्याचा अंदाज आहे। या सिस्टीममुळे राज्यात 12 जानेवारी, 13 जानेवारी आणि 14 जानेवारी रोजी तुरळक पावसाचा अंदाज आहे। कोणते जिल्हे आहेत पुढे सविस्तर मध्ये पाहणार आहोत। सर्वप्रथम थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर विदर्भात 7 अंश सेल्सिअस ते 8 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे। इकडे नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, भंडारा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली हा जो सर्व भाग आहे 6 अंश सेल्सिअस ते 8 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे। उत्तर महाराष्ट्रात सुद्धा इकडे धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, तसेच इकडे सातारा, पुणे, कोल्हापूरचे काही भाग असतील। या भागातील तापमान 10 अंश सेल्सिअस ते 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान सक्रिय आहे। रात्रीच्या वेळी ग्रामीण भागातील तापमान हे 10 अंश सेल्सिअसच्या खाली येत आहे। कोकण विभागात मुंबई पासून इकडे सिंधुदुर्ग पर्यंत 14 अंश सेल्सिअस ते 16 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे। ही जी थंडी आहे कमी कधी होईल तर आज 8 जानेवारी आहे। 8, 9, 10 जानेवारी, 11 जानेवारी पर्यंत राज्यात अशीच थंडी राहणार आहे। मात्र 12 जानेवारी पासून इकडे दक्षिण भागातून लातूर, नांदेड, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, अहिल्यानगर, त्याच्यानंतर विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, मध्य महाराष्ट्र, तसेच कोकणात जी सध्या थंडी पडत आहे ही 12, 13 आणि 14 जानेवारीला कमी राहणार आहे। म्हणजेच पुढील 3 दिवस अशीच थंडी सक्रिय राहणार आहे। 12च्या पुढे 12 जानेवारी, 13, 14 जानेवारीला कमी होईल। याच्यानंतर पावसाबाबत जर पाहायचं गेलं तर आज 8 जानेवारी आहे। 8, 9 आणि 10 जानेवारीला राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून पावसाचा अंदाज नाहीये। मात्र 11 जानेवारीला इकडे कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड या भागातून ढगाळलेलं हवामान, अंशतः ढगाळलेलं हवामान होईल। पावसाची शक्यता नाहीये। 12 जानेवारी, 13 जानेवारी आणि 14 जानेवारी या 3 दिवसात राज्यात इकडे कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, धाराशिव, नांदेड, परभणी, बीड, अहिल्यानगर, नाशिक, ठाणे, मुंबई, पालघर हा जो पट्टा आहे पुण्याचा, या भागातून ढगांची निर्मिती होईल आणि स्थानिक ढगांची निर्मिती वाढली तर एका दुसऱ्या ठिकाणी हलका शिडकावा किंवा हलके थेंब पडण्याचा अंदाज 12 जानेवारी, 13 जानेवारी आणि 14 जानेवारी रोजी राहील। त्यावेळी तशा आपण अपडेट तुम्हाला वेळोवेळी नक्कीच देऊ। बाकी विदर्भात हा पाऊस नसेल। आज सध्याच्या अंदाजानुसार काय बदल वाटला तर पुढे नक्कीच कळवू। बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल। सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। धन्यवाद।